मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझ्यामार्फत कुणीही मार्गदर्शन करत नाही, मी स्वतः करतो। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। 425508 हा पिनकोड नंबर आणि मोबाईल नंबर आहे 9850015558। आज 30 एप्रिल 2025 पहाटेचे 5:53 झालेले आहे। 3:45ला उठलो, स्नानविधी केला, सडामार्जन केलं आणि देवी देवतांच्या पूजनासह स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचं पण पूजन केलं। आणि काही कमेंटमध्ये आणि काहींनी मोबाईलद्वारा मला सांगितलं, व्हॉट्सअपद्वारा सूचित केलं की आमच्याजवळ आईवडिलांचे फोटो नाही, आईवडिलांच्या वस्तू पण नाही, तर आम्ही काय करावं, कशी साधना करावी। पहा किती गंभीर प्रश्न आहे। आईवडील आपले, पण त्यांच्या वस्तू आपल्याजवळ नाही। काहींनी असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की आम्ही जे निवास होतो ते निवाससुद्धा बदलला आहे, त्यामुळे ती जागा पण आमच्याजवळ नाही, घर पण नाही। किती विपरीत परंपरा आपल्याला आहे, किंवा विपरीत परंपरा किंवा विपरीत मार्गदर्शन आपल्याला करतात। काही महाभाग म्हणतात की आई वडीलचा मृत्यू झाला तर त्यांच्या सर्व वस्तू टाकून द्या, फेकून द्या, जाळून टाका, नष्ट करा। किती वेदनामय आहे हे बोलणं, मला तर सहनच होत नाही। और ज्या आईवडिलांनी आपल्याला शरीर दिलं आहे, रक्त दिलं आहे, मांस दिलं आहे, प्रत्येक पेशी दिली आहे, ते आपण फेकणार का? मग इतर वस्तू ज्या निर्जीव आहेत त्यांना फेकण्यात अर्थ काय? मग अशा पूजनात उपासनामध्ये असे अडथळे येतात। तरी पण ज्योतिषशास्त्र हे माघार घेणारं शास्त्र नाही आहे। विज्ञानासारखं माघार नाही की आता औषधोपचार संपले, आता तुम्ही घरी जा, असं पण नाही। जीवनाच्या पूर्वीपासून आणि जीवनाच्या नंतर देखील ज्योतिषशास्त्र हे शास्त्र आहे, लक्षात घ्या। अंधशास्त्र मुळीच नाही। मग अशा व्यक्तींसाठी आजचा हा कार्यक्रम आहे, व्हिडिओ प्रसारण आहे। प्रथम माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। काल जे 2 व्हिडिओ जारी झाले त्याच्याबद्दल पुष्कळसं मला बोलणं झालं, पुष्कळांनी वार्तालाप केला, पुष्कळांनी लेखन काम करून घेतलं। त्या सर्वांना माझे शुभ आशीर्वाद। स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांचे पण स्वर्गातून शुभ आशीर्वाद लाभतीलच। आता ज्यांच्याजवळ आईवडिलांचे फोटो नाही, आजोबा आजींचे फोटो नाही, त्यांच्या वस्तू पण नाही, त्यांचं घर पण नाही, वास्तू पण नाही, अशांनी काय करावं? याच्यामध्ये आपण थोडंसं 2 भाग करूया। तुमच्याजवळ ते घर असेल, वास्तू असेल आणि इतर वस्तू नसतील, फोटो नसतील, किंवा असेल तर काढून घ्या, किंवा तुमच्या मनामध्ये जसं असेल तसं चित्र काढणारे लोक पण आहेत, जसं पोलीस चित्र काढतात त्याप्रमाणे। ती जागा असेल त्या जागेवरच आपण पूजन करू शकतात। मी काल सांगितल्याप्रमाणे ते पूजन आपण करू शकतात आणि कृपावंत, लक्ष्मीवंत, सर्व समस्याचं निवारण आणि भाग्यवंत होऊ शकतात। आता जागा नसली तर मग काय करा? तर मी आता तुम्हाला सांगतो, अक्षय तृतीया वार बुधवार आहे आज। तृतीया तिथी 14:12 पावतर आहे, लक्षात घ्या। वेळेला फार महत्त्व आहे। 14:12 म्हणजे दिवसा 2:12 ही तृतीया आहे, नंतर चतुर्थी लागणार आहे। अक्षय चतुर्थी नाही आहे, अक्षय तृतीया आहे।
म्हणून आपल्याला सर्व कार्य जे करायचं असेल, घागर भरण्या वगैरेचे असं, तर ते 2 वाजून 12 मिनिटाच्या आत करा. याला महत्त्व द्या. पुष्कळशे लोक इतरत्र खरेदीला महत्त्व देतात. सोन्या चांदीचे दागिने खरेदी करायला भांडेकुंडी, कपडे, वाहन घेऊन धावत असतात, पळत असतात. परंतु जे मुख्य कार्य आहे, आज मुख्य दिवस हा फक्त पितरांचा आहे, स्वर्गीयांचा आहे, मातापितांचा आहे, आजोबाजींचा आहे, पूर्वजांचा आहे. हा इतिहास आहे. म्हणून ह्या वेळेतच हे कार्य करायचं. आज चंद्र वृषभेचा आहे, रोहिणी नक्षत्र आहे, फार सुंदर योग आहे. माताच्या स्थानी आज मंगळ आहे आणि मंगळ ही पण माता आहे. देवीचा कारक ग्रह हा मंगळ आहे, लक्षात घ्या. व पिताभावी प्लुटो आहे. पिताभावी प्लुटो असल्या कारणाने या ठिकाणी गुरु दृष्टीत पित्याचं भावस्थान आहे. किती सुंदर योग आलेला आहे. आणि पित्याभावी मकर राशी आहे. मकर राशीचा स्वामी शनी हा पुत्र आहे. एकीकडे माता, एकीकडे पुत्र आणि एकीकडे पित्याचं स्थान. किती सुंदर आहे ज्योतिषशास्त्राचा आजचा योग. बघता आला पाहिजे. आणि मातेच्या गुरु दृष्टीत पित्याचं स्थान आहे. दशमदृष्टी, नवमदृष्टी, माताभावी मंगळ आणि पिताभावी प्लुटो ग्रहयोग एकपाद दृष्टीने मातृभाव प्रभावित आहे. पितृस्वामी पितृभाव स्थानाचे आहे. पितृस्वामी पितृभावस्थानाच्या कर्तव्यात आहे. म्हणजे तुम्ही कर्तव्य करा आणि यश मिळवा, असं आजचे ग्रहयोग सांगत आहे. त्याचप्रमाणे मातृस्वामी अक्षय तृतीयाला वृषभ राशी आणि वृषभ राशीत असलेला चंद्र हा मातृकारक. किती सुंदर योग आलेला आहे. आणि त्या स्थानात असलेला गुरु आणि गुरुची दृष्टी तृतीय भावस्थानावर असलेली, पितृस्थानावर असलेली आणि मातृस्थानाचा स्वामी चंद्र हा कुंडलीमध्ये गुरुच्या सोबत धनस्थानात कर्तव्य, धन, दैव, कर्म, नशीब, मातृपितृस्थानातला हा ग्रहयोग अत्यंत हा सुंदरात सुंदर ग्रहयोग आहे. आणि हा गजकेसरी योग झालेला आहे धनस्थानात. आपल्याला धनसंपत्ती हवी आहे का नाही? आपल्याला श्रीमंती हवी आहे का नाही? समस्या आपल्या निपटल्या पाहिजे की नाही? दुःखापासून दूर आपण गेले पाहिजे की नाही? आपल्या आरोग्यात सुधारणा झाली पाहिजे की नाही? आपल्याला अपत्यप्राप्ती व्हावी की नाही? आपल्याला शिक्षण कार्य पूर्ण व्हावं की नाही? आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्येचे पासून सुटका आपला व्हावा की नाही? कोर्ट कचेरीचे प्रसंग असेल तर आपण त्यात विजयी व्हावं की नाही? पती पत्नीमध्ये दुरावा असेल तो मिटावा का नाही? माता पितामध्ये गैरसमज असतील ते मिटावे की नाही? आजोबा आजीपासून दुरावा असेल तर तो संपवावा की नाही? सुख वैभव आपल्याला लाभावं की नाही? समस्त आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्या की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. कारण असा ग्रहयोग पुनश्च कधी येणार? माझं आयुष्य तर काय सांगता येत नाही. 76 आहे वय. म्हणून मी पुढच्या अक्षय तृतीयाला तुम्हाला मार्गदर्शन करू शकेल की नाही हे एक प्रश्न येतो. पण ज्योतिषशास्त्राप्रमाणे मी करेलच. कारण ते 29 ते 32 हा माझा धोक्याचा काळ आहे. म्हणजे ॲड्रेस बदलण्याचा, पत्ता बदलण्याचा असं म्हटलं तरी चालेल, किंवा स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या घरी जाण्याचा, त्यांच्या जवळ जाण्याचा. असत असताना आज वृषभ राशी ही राशी मातृस्वामीचा कारागृह चंद्र, गुरु चंद्राधिक गजकेसरी योग, मातृभाव स्थानाचा अधिपती चंद्र एकादश भावस्थानात, लाभस्थानात. किती सुंदर योग आहे. गुरु चंद्र धनादी भाव, यामुळे गजकेसरी योग त्या स्थानात, एकादश स्थानात म्हणजे लाभस्थानात. प्रस्तुत नैसर्गिक कुंडलीत धनस्थानात कर्तव्याचा योग.
मातृपितृस्थानामध्ये झालेले संबंधित योग, पितृस्थानाचा स्वामी आणि मातृस्थानाचा स्वामी शुभयोगामध्ये, पितृस्थानाचा स्वामी कर्तव्य योगामध्ये आणि मातृस्थानाचा स्वामी धनयोगामध्ये, हे तुम्ही लक्षात घ्या. ही साधी गोष्ट नाही आहे. हे तुमच्या भाग्यात आलेली गोष्ट आहे. आता तुम्ही भाग्य किती स्वीकारता हे यावर अवलंबून आहे. भाग्य तुमच्या दाराशी उभं आहे, तुमच्या घरात येणार आहे. तुम्ही स्वागत कसं करता हे बघायचं आहे. आणि ज्यांच्याकडे फोटो नाही, ज्यांच्याकडे घरसुद्धा नाही, अशांसाठी हा वेळ. घर असलं तर तिथे साफसफाई करा, माता पिता झोपत असतील त्या ठिकाणी, आणि तिथे आजची रात्र घालवा. सर्व कुटुंबाने घालवलं तर फार उत्तम. दुर्बळ मुलं असतील तर बोलवून घ्या, नातूपंतू असतील तर बोलवून घ्या, जावाई पंटी असेल तर बोलवून घ्या. काय नाही, आजच्या आपण केलं तर उद्याच्या सूर्योदयापर्यंत हे कार्य केलं तरी चालेल. पण मुख्य कार्य हे आपल्याला 2:12 आतच करायला पाहिजे, घागर वगैरे भरण्याचं. त्यानंतर आपल्याला एक, ज्यांच्याकडे फोटो नाही त्यांच्यासाठी 9 ग्रह आहे आपले. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, हर्षल, नेपच्यून, प्लुटो. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, हर्षल, प्लुटो, नेपच्यून, हे 10 ग्रह आहेत. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 7, हर्षल, प्लुटो, नेपच्यून हे 10 ग्रह आहेत. हे 10 ग्रह आहेत. तर हे 10 ग्रह आपल्याला, आणि वार 7 आहे आपल्याला. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. 10 आणि 7, 17 झाले. तर 17 इंच लक्षात ठेवा, 17 इंच उभी फ्रेम, आणि 10 दिशा आहे आपल्याला. 10 दिशा कोणत्या? तर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य आणि आकाश, पाताळ, या 10 दिशा म्हणतो आपण त्या. या 10 दिशा आपल्याला या ठिकाणी आहे. तर 16 इंच उंच आणि 10 इंच लांब, रुंद असं. किंवा तुम्हाला 16 इंच रुंद, 10 इंच उंच घेतलं तरी चालेल. त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचं आहे श्री माता पिताय पहिल्या रांगेमध्ये. दुसऱ्या रांगेमध्ये लिहायचं आहे समस्त पूर्वजहा, समस्त पूर्वजहा नमो नमाय. कोणत्याही रंगात लिहा, कोणत्याही याच्यामध्ये लिहा, पण डिझाईन वगैरे काढू नका, फक्त हेच लिहा. आता काय आहे आपल्याला? श्री माता पिताय वरती, त्याच्यानंतर समस्त पूर्वजहा नमो नमाय, आणि 2 उभ्या रेषा, जशा आपण कवितेमध्ये लिहितो किंवा अभंगामध्ये घालतो त्याप्रमाणे. आणि या फोटोचं पूजन करा. आता हे असं करायला वेळ नाही मिळाला तुम्हाला, तर वेळ तर भरपूर आहे. 6 वाजले अजून. फोटो फ्रेम मागून केली तरी चालेल, कॅम्प्युटरमध्ये पटकन होईल. आणि चांगलंच करायचं असलं तर पाटीवर लिहा, कागदावर लिहा, फुलांनी लिहा, रांगोळीने काढा, पूजन करा, आणि नंतर सवडीने करलं तरी चालेल. आणि हे फोटो फ्रेम केव्हा लावायची? मग तर आईच्या जन्माच्या दिवशी किंवा वडिलांच्या जन्माच्या दिवशी. जन्मवार माहीत नसला तर आईचा स्वर्गवासाच्या दिवशी किंवा पित्याच्या स्वर्गवासा दिवशी, त्याच वेळेला. आली तुमची शंका मिटली, काही अडचण गिडचण मुळीच नाही माझ्या मते.
या जगामध्ये आपण जर पाहिलं तर या जगामध्ये आपलं अस्तित्व जे आहे पूर्णतः अणुरेणू हा केससुद्धा, वाणीसुद्धा, डोळेसुद्धा, प्रत्येक कण हा मातापित्यांचा आणि त्यांच्याही पूर्वजापासून आलेला आहे. केवळ मातापिता याला कारण नाही आहे, त्यांचे पण वाडवडील कारण आहे. कारण घराणे हे घराणेशाही म्हणतो आपण, घराणे हे असं येते पूर्वजापासून. आपल्याला घराण्याचा शिक्का आहे. बोरकर घराणे, महाजन घराणे, शेटे घराणे, पोहेकर घराणे, पाटील घराणे, चौधरी घराणे, अशी जी घराणे आहे आपली, ही घराणे पूर्वजापासून आलेली आहे. मातापितापासून आपल्याला जन्म मिळालेला. पण हा मातापितांचा जन्म जरी असला तरी आपल्याला अंश जो आहे तो पूर्वजांचा पासून आलेला आहे. म्हणून ते महत्वाचं आहे. मग हे टाकून देणार का तुम्ही? आज पितरांचा दिवस आहे, मर्तिकांचा दिवस आहे, म्हणून हा 3.5 मुहूर्तापैकी सर्वश्रेष्ठ मुहूर्त आहे. पाडवा दिवाळीचा मुहूर्त आहे, लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे, गुढीपाडव्याचा मुहूर्त आहे. पण या सगळ्यामध्ये सर्वात मुहूर्त हा मुहूर्त आहे आजचा. कारण इथे आई वडील येतात आपल्या घरी, येऊन गेले, येऊन राहताय. स्वागत करा, रांगोळी घाला, वाद करू नका, गैरसमज मिटवा. सर्व अशुभ कर्तव्य आणि वाडवडिलांविषयी केलेलं कर्तव्य एकीकडे, ज्या वेळेला वडिलांचा कारागृह रवी असतो, पुत्राचा कारागृह हा शनी असतो आणि मातेचा कारागृह हा चंद्र असतो. रवी चंद्रादी योग ज्या वेळेला होतो त्यावेळेला अमावस्या तिथी असते. आणि शनी रवी ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला कुयोग होतो. आणि शनी चंद्र एकत्र येतात त्यावेळेला चांडाळपण होतो. पहा, स्वतंत्ररित्या पवित्र आहे. आता ज्या वेळेला हे एकत्रित कशासाठी येतात हा प्रश्न तुम्ही जर मला विचारला तर जे कर्तव्य करत नाही, जे आईवडिलांना मानत नाही, आजोबा आजींचे पूजन करत नाही, स्वर्गीयांचं श्राद्ध करत नाही, स्वर्गीयांच्या नावाचा उल्लेख करत नाही, गाडीवर मुलाचं नाव, घरावर बायकोचं नाव, वाडवडील गेले कुठे हे बघायला हवं. ज्या वेळेला वही खातं लिहिलं जाते पाडव्याच्या दिवशी व्यापाऱ्यांकडे, त्यावेळेला हा उल्लेख असतो श्री माता पिताय नमः. त्याशिवाय वही खातं सुरूच होत नाही. ही पूर्वजांची रीत आहे. म्हणून लग्नपत्रिकेत, बौंजपत्रिकेत, कांटोचाईच्या पत्रिकेत, वाढदिवसाच्या पत्रिकेत, इतर समारंभाच्या पत्रिकेत तुम्ही इतरांचं जे नाव लिहिताना वरती ते माता पिताय नमःच लिहायला पाहिजे, दुसरं काही नाही. दुसरं त्याच्या खाली गौण आहे. गणपतीने माता पिताय नमः केलाय, मग गणपतीचं तुम्ही ऐकणार की नाही? गणपतीच्या रीतीने चालणार की नाही? काही तर महाराजांचं वर नाव लिहितात आणि खाली कुलदेवतेचं नाव लिहितात. हे फार चुकीचं आहे, गंभीर आहे. महाराजांच्या वर आहे देवांचं स्थान. देव बाप्पा, महाराज बाप्पाने म्हणत आपण. माता पिताय नमो नमाय, जिवंत असले तरीही, स्वर्गीय असले तरीही. माता पितापैकी एक स्वर्गीय झालं, जसे आमची बाई गेली स्वर्गीय आई म्हणून, तर अगोदर त्यांचं नाव लिहा, मग माझं नाव लिहा. आणि मी जे तुम्हाला सांगितलं आहे, श्री माता पिताय पूर्वजाः नमो नमाय,
असं लिहिलं तर फारच उत्तम. आधार आहे. कळत नकळत होणारं हे पुण्यप्राप्तीचं काम आहे. एक घराण्यामध्ये जे आपल्या घराणे असते ते पूर्वजापासून चालत चालत येत असलेले याच्यामध्ये या घराण्यामध्ये काय होते की पुरुष घराण्याचे पुरुष आता येते, पण इतरांच्या जे मातृघराणं आहे आपलं ते दुसऱ्या घराण्यातून येते. प्रत्येक स्त्री ही दुसऱ्या घराण्यातून येते. आपल्या घराण्यातली आपण स्त्री नाही सामावत. मग ह्या दुसऱ्या घराण्यातून येणाऱ्या स्त्रिया, माझी आजी दुसऱ्या घराण्यातून आली, माझी पत्नी दुसऱ्या घराण्यातून आली, सुनबाई दुसरी घराण्यातून आली, आता नातवांच्या पण स्त्रिया ज्या येणार आहेत त्या दुसऱ्या घराण्यातून येणार आहे. पण या घराण्यातून येणाऱ्या पण गुणसूत्र बघायला हवी, कारण यांच्यापासून जी उत्पत्ती होणार आहे ती शुद्धतेत व्हायला हवी. याच्यासाठी कुंडली मिलन करूनच करायला हवं. वर्तमान स्थितीमध्ये जे ही पिढी पुढे तयार होत आहे याच्यात दोष जास्त उत्पन्न होत आहे आणि स्वतःला बुद्धिवंत म्हणून घेत आहे. स्वतःच्या डोक्याचा वापर करणे आणि त्याप्रमाणे चालत आहे आणि त्याच्यामुळे यांना दुःख समस्या होत आहे. ॲक्सिडेंट होतो, अपघात होतो, अपमृत्यू होतो, महाभयंकर रोग होतात, समस्या निर्माण होतात, घटस्फोट होतो. का होतो? आमचा नाही झाला, आमच्या वडिलांचा नाही झाला, पूर्वजांचा नाही झाला, कारण आमची गुणसूत्र जुळलेली आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे. एक शाळा आहे, शाळेतला हेडमास्टरचं वर्चस्व त्या शाळेवर चालेल, शिक्षकाचं नाही. शिक्षकाचं वर्चस्व कुठे चालेल? वर्गावर चालेल. लक्षात घ्या. प्रथम पूर्ण शाळेवर वर्चस्व हेडमास्टरचं, हेड सरांचं चालेल. वर्गावर वर्चस्व हे गुरुजींचं चालेल. आणि त्यानंतर मग विद्यार्थी योग, विद्यार्थी वर्ग आणि सर्व कायद्याचा अंमल हा मात्र शाळेच्या हेडमास्टरचा जसे, हेड सरांचा जसे. मग आपल्या कुटुंबामध्ये हेडमास्टर कोण, गुरुजन कोण आणि विद्यार्थी कोण? तर आजची जी पिढी आहे ती समस्त विद्यार्थी अवस्थेत आहे. मग ते व्यवसाय करणारी असो, नोकरी करणारे असो, कलेक्टर असो, डॉक्टर असो, वकील असो, मॅजिस्ट्रेट असो, ते विद्यार्थीगण. त्यांचा विवाह झाला असला तरीही, त्यांना मुलं बाळा असले तरीही, जोपर्यंत आई वडील आहेत ते गुरुजन आहे आणि आजोबा आजी हे हेड सर आहे. आता आजोबा आजी हे कुलदैवत आहेत आणि गुरुजन हे तुमचे दैवत आहे. कुलदैवत वेगळं आणि दैवत वेगळं, याच्यातला फरक करा. याच्यामध्ये कुठलेही महाराज येत नाही. आपण जर हिंदू संस्कृतीचा इतिहास पाहिला, वाङ्मय पाहिलं, पुराणं पाहिली, त्याच्यामध्ये दैवतांचाच उल्लेख आहे. कलियुगाच्या शेवटी 4 लाख वर्ष अजून बाकी आहे. त्याच्यानंतर अवतार होणाऱ्यामध्ये कुठलाही अवतार झालेला नाही आणि शेवटचा अवतार हा विष्णूंचा आहे, रामाचा आहे, कृष्णाचा आहे. मधले अवतार कसे येतील मग? असं जर वचन आहे युगायुगाच्या इतिहासामध्ये, हा एक प्रश्न आहे उभा राहतो. मग असो, आजचा कार्याचं इथे समापन करूया. आपल्याला लक्षात आलं असेल अक्षय तृतीयेचं, त्याप्रमाणे करा आणि आपले अनुभव मला कळवा.
आणि हे चॅनल, हे प्रसारण हे अधिकाधिक लोकांना दाखवा, सांगा, प्रसारित करा. याबाबत तुमचं सहकार्य मला हवं आहे आणि या तुमच्या सहकार्यामुळेच मी पुढचं प्रसारण करण्याला मला उत्साह येतो, आनंद वाटतो आणि तुमच्याशी हितगुज करताना मला अत्यंत परमानंद होतो. तुम्हाला काही हवं असेल, व्हिडिओच्या बाबतीत काही मार्गदर्शन मला करावं असेल, मीच काही विद्वान नाही परिपूर्ण, एखादा लहानसा छोकरासुद्धा मला काही सांगून जाईल, तुम्ही मोकळेपणे मला बोलू शकतात. व्हॉट्सअपवर टाकू शकता. 9850051555 हा व्हॉट्सअप नंबर आहे. मार्गदर्शन घ्यायचं असेल प्रत्यक्ष तर मोबाईल करूनच यावं. व्हॉट्सअपवर मार्गदर्शन सुरू झालेलं आहे, परंतु माहिती टाकण्यापूर्वी मात्र फोन करा, मोबाईल करा. असो, पुनश्च माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया.